चला तर मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे सुक्या बोंबीलची चटणी। ही चटणी एवढी भन्नाट लागते ना, खूपच भारी लागते। तुम्ही बनवून बघा। मी जसं बनवते ना तसं तुम्ही बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल ही चटणी। जिथं तुम्ही एक भाकर खाणार ना तिथं तुम्ही आरामशीर 2 ते 2.5 भाकर खाताल बघा। तर तुम्ही चला आपण बनवूया आता ही बोंबीलची चटणी। तर त्याच्यासाठी मी बघा बोंबील घेतले, त्याला चांगले व्यवस्थित मिसळून भाजून घेतले आणि पाण्याने धुवून एका डब्यामध्ये ठेवले। आणि हे बघा हिरवी मिरची आणि लसूण त्या दोन्हीचा ठेचा बनवला आहे चांगला। इथं कांदे टमाटे घेतले होते मी, बारीक असे कट करून घेतले, तव्यावर भाजून व्यवस्थित तेल टाकून बघा किती मस्त म्हणजे हे झाले। तव्यावरती हिरवी मिरची टाकली आहे, ठेचा टाकला आहे, त्याच्यामध्ये मिक्स केला आहे, हळदी पावडर। हे चांगले एक जीव परतून घ्यायचं आहे आपल्याला। आणि ते बोंबीलचे तुकडे आपण जे काय कट करून धुवून घेतले होते ते चांगले नरम पडले आहेत, हे पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। थोडी वेळ आपल्याला तव्यावरतीच असं ठेवायचं आहे आणि व्यवस्थित म्हणजे एक जीव करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता ही चटणी किती भारी झाली आहे। तुम्ही पण अशीच चटणी बनवा आणि खा आणि मला कमेंट करून सांगा प्लीज तुम्हाला कशी वाटली ही चटणी। तर